बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही. ते तुम्ही तुमच्या शोधा म्हणा. उलट सुलट काही विचारायचं असलं तर मला मग आम्ही मानत होतो ते बी आम्हाला कळायला लागलं. मग आता तुम्ही कोणाची सुपारी घेतात का काय आम्हाला बोलता काय ते नका शिकू आम्हाला. बघा म्हणा तुमचं उद्योग जा. काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत. त्यांना काय माहित काय मिळालं म्हणणार काय मिळालं मराठ्यांना म्हणजे सगळे सोयऱ्या मिळालं त्यांना आणखी काय पाहिजे. हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल. त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला. ते काही इतकं सोपं नाही आहे. करतात मराठा समाज अभ्यास म्हणा. ते केव्हापासून असं बोलायला लागले ते चांगलं बोलत होते मराठ्याच्या बाजून. हे खरं आहे का पण ते असं बोलते ते कारण ते मराठीच्या बाजून बोलत होते असलं का बोलायला लागले ते काय जाऊन आले काय इकडून शिकून कधी असं ते नव्हते बोलत असं कधीच. ते चांगलं बोलत होते मराठ्यांच्या बाजूने कधी पण कारण खरं बोलत होते ते आणि त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षा आहे. नमस्कार. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला. यावरून विजय झाला तर मग आता पुन्हा उपोषणाला का बसता असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटलांना विचारला. यावर आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी सरकारची सुपारी घेऊन बोलू नये असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला. राज ठाकरे यांनी सरकारची सुपारी घेऊन बोलू नये असं म्हणत जरांगे पाटलांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. मुंबईतल्या आंदोलनातून काय मिळालं असल्याचा सवाल राज ठाकरेंनी विचारला. त्याला जरांगे पाटलांनी सडेतोड उत्तर दिलं. राज ठाकरेंना विनंती आहे, तुम्हाला आमचा समाज खूप मानतो आहे, मात्र तुम्ही 2 वेळा स्टेटमेंट करून समाजात गैरसमज पसरवू पाहतात. आमच्या समाजाला माहिती आहे कोण समाजाकडून आहे आणि कोण नाही. आम्हाला आंदोलनातून काय मिळालं बघायचं असेल तर घटना अभ्यासकाला बोलून घ्या आणि मग बघा, मात्र सरकारची सुपारी घेऊन बोलू नका असं राज ठाकरेंनी सुनावलं. राज ठाकरे नेमकं काय म्हटले होते तर राज ठाकरे म्हणाले होते, माझी एखादी गोष्ट सुरुवातीला कडवट वाटते पण ती सत्य असते. मी तेव्हा जरांगे पाटलांना सांगितलं होतं त्यांची मागणी मान्य होणार नाही. विजय झाला मग पुन्हा उपोषणाला का बसतं असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटलांना विचारला. आंदोलनात नेमकं काय घडलं हेच आंदोलकांना कळालं नाही. मराठा आरक्षण हा तांत्रिक विषय, आरक्षणाची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.